नमस्कार मंडळी, MPSC ग्रुप सी च्या विज्ञान सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मशीन्समधलं घर्षण फ्रिक्शन या विषयावर चर्चा करणार आहोत. चला थेट पेपरमधला दुसरा प्रश्न बघूया. तर प्रश्न असा आहे, मशीन्समध्ये बॉल बेअरिंग्स नक्की कोणत्या प्रकारचं घर्षण कमी करतात? आपल्यासमोर 4 ऑप्शन्स दिलेत, ते नीट बघा. 1 स्थितिक घर्षण, 2 लोटण घर्षण, 3 सर्पी घर्षण, 4 द्रायू घर्षण. याचं बरोबर उत्तर आहे स्लाइडिंग फ्रिक्शन. जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात तेव्हा स्लाइडिंग फ्रिक्शन तयार होतं, ज्यामुळे उष्णता वाढते आणि मशीनची झीज होते. बॉल बेअरिंग्स काय करतात, ते या पृष्ठभागांना गोल फिरू देतात, म्हणजे स्लाइडिंग फ्रिक्शनचं रूपांतर रोलिंग फ्रिक्शनमध्ये करतात. बाकीचे ऑप्शन्स पण बघून घेऊ. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे स्थिर वस्तूंवर काम करणारं बल, जे सगळ्यात जास्त ताकदवान असतं. आणि रोलिंग फ्रिक्शन जे बॉल बेअरिंग्समुळे तयार होतं, ते स्लाइडिंग किंवा स्टॅटिकपेक्षा खूपच कमी असतं. राहिला प्रश्न फ्लुइड फ्रिक्शनचा, तर पाण्यासारख्या द्रव किंवा हवेसारख्या वायू माध्यमातून जाताना जो अडथळा येतो त्याला हे म्हणतात. म्हणूनच विमाने आणि रॉकेटचा आकार निमुळता स्ट्रीमलाईन केलेला असतो, जेणेकरून हा हवेचा अडथळा कमी होईल. अभ्यासाला सोपं जावं म्हणून मी हा एक तक्ता दिलाय. यात घर्षणाचे प्रकार, त्यांच्या व्याख्या आणि ते कमी करण्याचे उपाय एका दृष्टिक्षेपात दिलेत. स्क्रीनशॉट काढून ठेवा. इथं एक स्मार्ट ट्रिक लक्षात ठेवा. बॉल बेअरिंगचं मुख्य कामच मुळी स्लाइडिंग फ्रिक्शनला रोलिंग फ्रिक्शनमध्ये बदलणं हे आहे. यामुळे मशीनचे पार्ट्स वाचतात आणि तिची कार्यक्षमता वाढते. विषय संपला. MPSCच्या पोरांसाठी एक खास टीप. काही पुस्तकांमध्ये उत्तर रोलिंग फ्रिक्शन दिलेलं असेल, पण आयोगाच्या आन्सर कीनुसार बॉल बेअरिंग्स मुख्यत्वे स्लाइडिंग फ्रिक्शन कमी करण्याचं काम करतात. आयोगाचा शब्द अंतिम मानायचा. चला पुढच्या मुद्द्याकडे वळूया. मानवी ऐकण्याची मर्यादा आणि ध्वनिलहरी. हा आपल्या MPSC विज्ञान पेपरमधला तिसरा प्रश्न आहे. ध्वनिलहरींबद्दलचा हा प्रश्न बघा. A ते D अशी 4 वाक्यं दिली आहेत, ती शांतपणे वाचा आणि कोणती बरोबर आहेत ते ठरवा. गडबड करू नका. 1 फक्त D वाक्य बरोबर आहे, 2 फक्त C, D वाक्य बरोबर आहेत, 3 सर्व वाक्य बरोबर आहेत, 4 फक्त A वाक्य बरोबर आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. वाक्य A एकदम बरोबर आहे, कारण मानवी कान फक्त 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या रेंजमधलाच आवाज ऐकू शकतात. याच्या बाहेरचं आपल्याला काही ऐकू येत नाही. वाक्य B आणि C मात्र चुकीची आहेत. इन्फ्रासॉनिक लहरी 20 हर्ट्झपेक्षा कमी असतात, ज्याचा वापर हत्तींसारखे प्राणी करतात. आणि अल्ट्रासॉनिक लहरी 20,000 Hz पेक्षा जास्त असतात, ज्याचा वापर मेडिकल सोनोग्राफीमध्ये होतो. वाक्य D पण चुकलंय, कारण ध्वनिलहरी स्थायू सॉलिड्स माध्यमातून आरामात प्रवास करू शकतात. अल्ट्रासॉनिक ध्वनी हा सोनार आणि वटवाघळांच्या इकोलोकेशन सारख्या तंत्रज्ञानासाठी खूप महत्त्वाचा असतो. फ्रिक्वेन्सीनुसार ध्वनिलहरींचे प्रकार आणि त्यांचे निसर्गातले आणि तंत्रज्ञानातले उपयोग या तक्त्यात दिलेत. एकदा नजरेखालून घाला. या भागात आपण ध्वनिलहरींची वैशिष्ट्ये, त्यांचा प्रवास कसा होतो आणि वेगवेगळ्या माध्यमांतून ते कसे वागतात हे समजून घेणार आहोत. परीक्षेसाठी हा मुद्दा पक्का डोक्यात फिट करा. ध्वनीचा वेग हवेत सर्वात जास्त नसतो, तो लोखंड किंवा स्टील सारख्या स्थायू पदार्थांमध्ये सर्वात जास्त असतो. त्यांच्या घट्ट अणुरचनेमुळे इथेच मुलं गल्लत करतात. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची मीडियम गरज असते. तो निर्वात पोकळीतून व्हॅक्यूम प्रवास करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, ध्वनीचा वेग स्थायू पदार्थांमध्ये सगळ्यात जास्त असतो, कारण तिथं अणू एकमेकांच्या एकदम खेटून बसलेले असतात. रिव्हिजनसाठी 8वीच्या पुस्तकातला ध्वनी आणि 9वीतल्या ध्वनीचा अभ्यास हे 2 धडे नक्की वाचा. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हा MPSC ग्रुप सी चा प्रश्न कार्बन डायसल्फाइड बद्दल आहे. प्रश्नात CS2 चा मुख्य उपयोग विचारलाय. ऑप्शन्स आहेत कृत्रिम कामे, कीटकनाशक, इन्सेक्टिसाइड, तणनाशक, हर्बिसाइड की बुरशीनाशक, फंजिसाइड. जरा डोकं चालवा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 कीटकनाशक. कार्बन डायसल्फाइड हे खूपच बाष्पनशील, व्हॉलेटाईल आणि ज्वलनशील रसायन आहे. शेतीमध्ये विशेषतः साठवलेल्या धान्याला किडीपासून वाचवण्यासाठी, फ्युमिगंट, धुरी देण्यासाठी म्हणून याचा सर्रास वापर होतो. बाकीच्या ऑप्शन्सचा विचार केला तर CS2 चे औद्योगिक उपयोग आहेत हे खरं, पण आयोगाचा भर त्याच्या धान्य साठवणुकीतल्या कीटकनाशक म्हणून असलेल्या भूमिकेवर आहे. त्याला थेट तणनाशक म्हणता येणार नाही. जरी CS2 चा वापर काही बुरशीनाशके बनवताना कच्चा माल म्हणून होत असला, तरी त्याचा थेट वापर हा कीटकनाशक किंवा फ्युमिगंट म्हणूनच होतो. त्यामुळे तेच उत्तर एकदम परफेक्ट आहे. वेगवेगळ्या रसायनांची माहिती या तक्त्यात दिली आहे. त्यांचे गुणधर्म आणि शेतीतले किंवा कारखान्यातले उपयोग यांची तुलना करण्यासाठी याचा वापर करा. हे रसायन लगेच उडून जातं, हाय व्हॉलेटिलिटी, त्यामुळे धान्याच्या कोठारात ते वेगाने पसरतं आणि लपून बसलेल्या किडींपर्यंत पोहोचतं. म्हणूनच फ्युमिगेशनसाठी त्याला पसंती दिली जाते. जाता जाता एक मोलाचा सल्ला, जर 2-3 ऑप्शन्स बरोबर वाटत असतील तर जो सर्वात व्यापक आणि योग्य आहे तोच निवडायचा. परीक्षेचा अभ्यास करताना पुस्तकातले केमिकल्स आणि आजकालच्या शेतीतल्या पद्धती यांची नेहमी सांगड घालत जा. अधिक उजळणीसाठी 9वीच्या पुस्तकातील कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य धडा तुम्ही वाचू शकता. आणि लक्षात ठेवा, विज्ञानच्या प्रश्नांची होईल तेवढी चालू घडामोडींशी सांगड घालत चालत त्यानं तुमचा आत्मविश्वास अधिक बळकट होईल. टायरीसाठी हार्दिक शुभेच्छा.